उपमुख्यमंत्र्यांना पत्र. प्रिय देवेंद्र दादा, आज बाप्पाचं दर्शन घेताना मला तू आठवलं. कारण बाप्पाचा प्रत्येक गुण आत्मसात करून तू महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी झटतोयस. बाप्पाचे मोठे कान म्हणजे भक्ताची प्रत्येक हाक ऐकू येण्याचा प्रतीक. तू सुद्धा अनाथांची व्यथा ऐकून आम्हाला 1% आरक्षण दिलंस. लेख लाडकी योजना काढून मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवलास. देवेंद्रदादा, बाप्पाचं वाहन म्हणजे उंदीर मामा, जो कुठूनही मार्ग काढतो. तू सुद्धा समृद्धी महामार्ग, अटल सेतू, महामेट्रो, बुलेट ट्रेन याद्वारे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा प्रवास सुखकर केला. चिंतामणीप्रमाणे तू राज्यातील लाडक्या बहिणींना योजनेद्वारे स्वावलंबी बनवलं. अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास घडवतोयस, त्यामुळे तिला कोणापुढे हात पसरवण्याची गरज नाही. श्री गणेश ही बुद्धीची देवता, तू सुद्धा मोठ्या चतुराईने अशक्य वाटणाऱ्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला. देवेंद्रदादा, लंबोदराप्रमाणे तू सगळ्यांच्या चुका पोटात घेतोस. गणनायकाप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करतोस. राज्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणाऱ्या तुला सुखकर्ता दुःखकर्ता का म्हणू नये? देवाला फक्त पूजायचं नसतं, तर त्याचे चांगले गुण आत्मसात करून इतरांचं पालन करता व्हायचं असतं. ही ऊर्जा तुझ्यामुळे मला मिळाली.